घर स्वच्छ असावं हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आणि त्यासाठी ना ती खूप मेहनतसुद्धा घेत असते. दिवसातला बराचसा वेळ तिचा किचनमध्ये आणि उरलेला वेळ तिचं घर स्वच्छ नीटनेटकं ठेवण्यात जात असतो. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं क्लिनिंग रुटीन शेअर करणार आहे. तर मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत बऱ्याचशा ब्लॉगमधून माझं क्लिनिंग शेअर केलेलं आहे, पण आज खूप डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून किंवा मग दररोज असं प्रत्येकाचं क्लिनिंग रुटीन असतं. आपण डेली तर डस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करत असतो, पण 15 दिवसातून अशा प्रकारचं एखादं क्लिनिंग रुटीन आपण सेट केलं पाहिजे, जेणेकरून ना जेव्हा आपण पूर्ण डीप क्लिनिंग करायला जातो ना, तेव्हा फार आपल्याला मेहनत करावी लागत नाही. तर असंच माझं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 15 दिवसातून किंवा मग 10 दिवसातून एकदा तरी मी अशा प्रकारे घर स्वच्छ करते. तर सगळ्यात आधी ना मी काय केलेलं आहे, सुरुवातीला दिवसाच्या सुरुवातीला ज्या दिवशी मी क्लिनिंग करायचा विचार करते, तर त्या दिवशी सकाळी आधी अंघोळीच्या आधी माझं जे काही बाथरूम असेल किंवा टॉयलेट असेल, तर ते मी आधी क्लीन करून घेते. असं रोजच्या रोज आपलं बाथरूमचं क्लिनिंग होतच असतं. म्हणजे आपण डेली जेव्हा बाथरूममध्ये काम करतो, त्यानंतर एक हात आपला फिरतच असतो क्लिनिंगसाठी. तरीसुद्धा अशा प्रकारचं क्लिनिंग ना 10 दिवसातून 15 दिवसातून असं करण्याची गरज आहे. तर मी सगळ्या टाईल्स वगैरे क्लीन करून घेतल्या, बेसिन घासून घेतलं, त्यानंतर खाली बाथरूमचा जो फर्श आहे तोसुद्धा क्लीन करून घेतला, टॉयलेट क्लीन करून घेतलं. त्यानंतर मी पुढच्या क्लिनिंगला लागलेले आहे. आणि 15 दिवसातून 10 दिवसातून ना फक्त तुम्ही तुमच्या क्लिनिंगसाठी ना 2 तास द्यायचे आहेत. मग तुम्ही दिवसभरातला कोणताही वेळ निवडू शकता. आता माझ्याकडे कंटिन्यू 2 तास मिळणं अशक्य आहे, कारण माझ्या घरी 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं शाळेत जाणारी आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे अगदी सलग 2 तास मला मिळणं कठीण आहे, कारण लहान मुलं असल्यामुळे ते शक्य होत नाही. मुलं थोडंफार आपल्याला डिस्टर्ब करतच असतात. त्यामुळे मी काय करते, माझा दिवसभरातला म्हणजे सकाळचा अर्धा तास, त्यानंतर थोडंसं अर्धा तास किंवा 1 तास किंवा मग नंतरचा अर्धा तास असा डिवाईड करून मी क्लिनिंग करत असते. पण जर तुम्ही एकत्र वेळेचा विचार केला तर हार्डली 2 ते सव्वा 2 तास या क्लिनिंगसाठी लागतात. 2 सव्वा 2 तास जर तुम्ही क्लिनिंगला दिलंत, तर पूर्ण घर तुमचं चकाचक होऊन जातं. तर इथे सगळ्यात आधी सुरुवात करते मी डस्टिंग करण्याची. म्हणजे जसं की विंडोची जाळी आहे, विंडोच्या आसपासचा केरकचरा आहे, तो क्लीन करून घेते. आणि जळमटं फार होत नाहीत, कारण 15 दिवसातून 10 दिवसातून असं माझं क्लिनिंग होत असतं, त्यामुळे इतकी जळमटं होत नाही. तर आधी जी काही जळमट असते ना ती काढून घेते. त्यानंतर देवघर आपलं जे असतं, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते. आणि काय होतं, देवघर आम्ही अशा प्रकारच्या ना एका कपडवरती ठेवलेलं आहे. त्यामुळे या कपडच्या खाली ना थोडासा कचरा जमा होतो. आणि हे कपड असतं ना ते मी 10 दिवसातून 12 दिवसातून एकदा तरी क्लीन करत असते. म्हणजे आपण रोज आठवड्यातून जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा आपण मंदिराची क्लिनिंग करतो, पण हे कबट काढून आपण सहसा क्लिनिंग करायला जात नाही. त्यामुळे मी काय करते ना, 15 दिवसातून 10 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे कपट उचलून त्याच्या खालचा कचरा वगैरे जो काही असेल ना तो काढून घेते. कचरा फार कमी असतो, पण केस वगैरे फार जाऊन बसतात, कारण थोडासा खाली गॅप असतो. आपले जी लादी असते, फर्श असतो आणि त्याच्या कपाटाच्या मध्ये थोडासा जो गॅप असतो, त्या गॅपमध्ये ना बरीचशी केसं किंवा जळमटं वगैरे जाऊन बसतात. त्यामुळे मी अशा प्रकारचं क्लिनिंग नेहमी करत असते. आणि त्यानंतर मग पूर्ण घरातला जो काही कचरा असतो तो स्वच्छ करून घेते. तर इथे मी जे काही माझे फॅन होते दोन्ही, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतले. आणि आजूबाजूचा जो केरकचरा होता तो सुद्धा गोळा केला. त्यानंतर प्रत्येकाच्याच घरी फर्निचर किंवा मग अशा प्रकारचा सोफा वगैरे, बेड असा असतोच, आणि या बेडखाली ना बराचसा कचरा जाऊन अडकून बसत असतो. तर हा बेड ना मी प्रत्येक अल्टरनेट डेला क्लीन करत असते. म्हणजे अल्टरनेट डेला मला हा खालून कचरा काढावा लागतो, कारण लोलो जो आहे तो बराचसा कचरा किंवा खाण्याच्या वस्तू किंवा मग खेळणी त्याची या बेडच्या खाली टाकत असतो. त्यामुळे मी अल्टरनेट डेला क्लिनिंग करत असते. पण डेली माझं जे सोफा आहे, म्हणजे स्टीलचा जो आमचा बेड आहे, तर तो क्लीन करणं मला इतकं शक्य होत नाही. मी वरच्यावर हात फिरवत असते, पण इतकं डीप असं क्लिनिंग करता येत नाही. त्यामुळे ना 10 दिवसातून 15 दिवसातून या गोष्टी मी करत असते. तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर सोफा जो आहे तो जागच्या जागी व्यवस्थित ठेवून घेतला. त्यानंतर इथे टी व्हीच्या वरचा युनिट जो असतो, म्हणजे स्पीकर वगैरे आपण ठेवलेला असतो, तोसुद्धा आपल्याकडनं डेली क्लीन केला जात नाही. म्हणजे वरून आपण कपडा फिरवत असतो, पण ते उचलून व्यवस्थित असं क्लीन केलं आपल्याकडनं जात नाही. तर त्यासुद्धा गोष्टी मी करत असते, कारण या गोष्टी थोड्याशा उंचावर असतात, त्यामुळे आपणही थोडंसं कंटाळा करतो.
आणि त्यानंतर आपला डोअर जो मेन डोअर असतो तो सुद्धा डेली काही क्लीन केला जात नाही आपल्याकडनं. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचंसुद्धा क्लिनिंग करत जा. मी आठवड्यातून जेव्हासुद्धा देवाची पूजा वगैरे करते तर डोअरवरती मी हात फिरवत असते. कारण मी स्वस्तिक वगैरे डोअरवरती काढत असते, त्यामुळे एकदा हात फिरवून मी स्वच्छ करत असते. पण अगदी डीप क्लिनिंग होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं ना 10-12 दिवसातून एकदा क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेला ना काम करण्यासाठी ना आपल्याला मोटिवेशनसुद्धा बरचसं लागत असतं. तर बऱ्याचदा मी काय होतं क्लीन करताना एखादं गाणं ऐकत असते किंवा एखादं मोटिवेशनल व्हिडिओ किंवा मग आधी टी व्हीला मूव्ही किंवा काहीतरी एखादं सॉन्ग वगैरे लावणं या सगळ्या गोष्टी करत असते. यामुळे ना बरंचसं मोटिवेशन मिळत असतं. कारण या गोष्टी थोड्याशा कंटाळवाणी असतात. कंटाळा येतो काम करण्यासाठी कधी-कधी आपल्यालासुद्धा. पण जेव्हा आपण ना एखादा मोटिवेशनल व्हिडिओ यूट्यूबवरती पाहतो किंवा काही गाणी ऐकतो किंवा मोटिवेशनल गोष्ट ऐकतो त्यावेळेला ना आपल्या अंगात एक वेगळी स्फूर्ती येते काम करण्यासाठी आणि आपलं कामाचा स्पीड जो आहे तो वाढत असतो आणि कंटाळाही येत नाही. तर सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग मी किचनमध्ये सुद्धा आले आणि किचनच्या बरण्या मी आत्ता रिसेंटलीच क्लीन केल्या होत्या. त्यामुळे फक्त त्याच्यावर मी हात फिरवून घेतला. तर अशा प्रकारे ना 10-12 दिवसातून हात फिरवून घेतलात व्यवस्थित स्वच्छ असा, तर नक्कीच तुमचं किचनसुद्धा स्वच्छ दिसेल. आणि अशा प्रकारचं क्लिनिंग रूटीन जर तुम्ही सेट करून ठेवलंत ना, तो तुम्हाला तुमचं घर कधीही अस्वच्छ दिसणार नाही. कधीही आयत्या वेळेला पाहुणे आले, तर आपल्याला गडबडून जाता येणार नाही. कारण नेहमी असं होतं आयत्या वेळेला पाहुणे आले, की असं आपल्याला वाटतं कुठेतरी, की आपलं घर अस्वच्छ आहे किंवा कुठेतरी पसारा दिसतोय, कचरा दिसतोय. पण अशी भावना जी आहे, अशी गिल्ट जी आहे, तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये येऊन द्यायची नसेल, तर अशा प्रकारचं तुमचं क्लिनिंग रूटीन सेट करा. जेणेकरून ना तुम्हाला कधीही तुमचं घर अस्वच्छ दिसणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जग अख्खं आपण जरी फिरून आलो ना, तरी आपल्या घरात आल्यानंतर ना आपल्याला जितकं प्रसन्न वाटतं तितकं कुठेही वाटत नाही. आणि ते प्रसन्न का वाटतं? कारण आपण घर नेहमी स्वच्छ ठेवत असतो, नीटनेटकं ठेवत असतो. आपल्याला जसं हवं आहे तसं आपण ठेवत असतो. प्रत्येक गोष्टीशी आपलं कनेक्शन असतं. त्यामुळे ना आपल्याला आपलं घर नेहमी ना खूप छान वाटत असतं आणि आपल्याला आल्यानंतर खूप शांती मनाला मिळत असते. तर इकडे मी माझा जो गॅस आहे तो सुद्धा क्लीन करायला घेतलेला आहे. तसं तर मी आठवड्यातून एकदा क्लिनिंग करत असते. तरीसुद्धा थोडंसं म्हटलं आज डीप क्लिनिंग करून घ्यावा. कारण जेव्हा आपण असं घर स्वच्छ करते आणि जर किचन क्लीन नाही केलं, किचन ओटा क्लीन केलं नाही, तर कुठेतरी ना आपली क्लिनिंग जी आहे ती अपुरी राहिल्यासारखी वाटते आणि घर कोणाला स्वच्छ नको असतो. तर या गोष्टी मी नेहमी करत असते. 2 तास तुम्ही जर दिलेत ना दिवसातले, तर तुमचं घर अगदी स्वच्छ होऊन जाईल, चकाचक होऊन जाईल आणि खूप जास्त मेहनतही लागणार नाही तुम्हाला. तुम्हाला 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी मला हार्डली 2 तास लागलेले आहेत. खूप जास्त वेळही नाही आणि मी दिवसभरातला थोडा-थोडा वेळ दिलेला आहे. कारण मध्ये मला लोलोलासुद्धा स्कूलमधून घेऊन यायचं होतं. प्रज्ञाचा टिफिन होता, त्याचं स्कूल होतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यामुळे मी थोडंसं डिवाईड करून वेळ जो आहे तो मी ठेवलेला आहे. आणि घर स्वच्छ झाल्यानंतर बेडशीट चेंज करणं, पिलो चेंज करणं, पिलो कवर चेंज करणं, त्यानंतर आपले घरामध्ये असलेले पडदे चेंज करणं हे माझं फेवरेट काम आहे. कारण हे केल्यानंतर ना अजून एक छान असं प्रसन्नतेचं भावना जी आहे ती आपल्या मनात येत असते. कारण आपल्याला असं जाणवतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं, की आपलं घर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे. आणि 15 दिवसातून एकदा तरी आपण अशा प्रकारे कवर चेंज करणं किंवा मग पडदे चेंज करणं खूप गरजेचं आहे. कारण यावर सुद्धा बरीचशी डस्ट बसलेली असते. ज्यांच्या घरात लहान मुलं नसतील आणि बराचसा वेळ असेल, तर ते आठवड्यातून एकदासुद्धा आपले बेडशीट वगैरे सगळ्या गोष्टी चेंज करू शकतात. तर इथे आम्ही बेडवरती झोपत वगैरे नाही. त्यामुळे फक्त आम्ही 15 दिवसातून वगैरे या सगळ्या गोष्टी चेंज करत असते. पिलो वगैरे कवर जे असतील ते. आणि सध्या माझ्याकडे जास्त कवरसुद्धा अवेलेबल नाही आहे. त्यामुळे ना मी फक्त या 2 ज्या आहेत ते आलटून-पलटून 15 दिवसात चेंज करत असते. आणि ज्या दिवशी माझ्याकडे भरपूर सारे पिलो कवर येतील ना, तर मी आठवड्याला सुद्धा चेंज करेन. नक्कीच मी ह्या गोष्टी फॉलो करेन. तर इथे बेडरूमसुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि बेडरूमच्या ज्या विंडोच्या काचा वगैरे त्या आधी क्लीन करून घेतल्या. त्यानंतर पूर्ण बेडरूम झाडून घेतला. बेडरूम माझा इतका अस्वच्छ होत नाही, कारण वरच्यावर मी त्याच्यावरती क्लिनिंग बऱ्याचशा दिवसातून करत असते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या क्लीन होत असतात. जसं की डेली रुटीनमध्ये माझं कबर्ड वगैरे क्लीन करणं असतं. त्यानंतर आजूबाजूची जागा जी असते ती क्लीन करणं असतं. बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्यामुळे इतकं काही स्वच्छतेची गरज पडत नाही. तरीसुद्धा आपण जेव्हा क्लीन करायला घेतो, तेव्हा असं वाटतं पूर्ण घर एका दिवसात क्लीन करून घ्यावं आणि तसंच मी 2 तासामध्ये पूर्ण घर स्वच्छ करून घेतलेलं आहे. एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे मनाला, की पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे माझं.
आय होप तुम्हाला माझं क्लीनिंग रुटीन आवडलं असेल, आजचा व्लॉग आवडला असेल. तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता किती दिवसांमध्ये करता? म्हणजे 15 दिवसातून एकदा करता की 10 दिवसातून एकदा? मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छानशा व्लॉग्स आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.